आम्ही आत्ताच गणपतीपुलेला पोहोचलेलो आहोत आणि आम्ही आज भक्तनिवासमध्ये थांबायचं ठरवलेलं आहे. आम्हाला सांगितलं आहे का भक्तनिवासमध्ये खूपच छान रूम असतात, स्वच्छ असतात, म्हणून आम्ही भक्तनिवासमध्ये रूम घ्यायचे ठरवलेले आहे. तर चला मग पाहूया रूम कशा आहेत त्या अगोदर रूम भेटते का ते पाहूया. मागून पण एंट्री आहे, तिकडनं लिफ्टनी जावं लागतं. तर मागे पार्किंग आहे खाली ग्राउंड फ्लोअरला. तिकडनं लिफ्ट आणि शिड्या दोन्ही आहेत. तर आता आपण समोरनं चाललेलो आहोत. कडनं आता आपण पहिले कार्यालयात जाऊ, तिथे आपल्याला रूम भेटते का ते चेक करू आणि नंतर आपण पुढं काय करायचं ते ठरवू. आपण पाहतच आहात हा भक्तनिवासचा रात्रीचा व्ह्यू आहे. जर आम्हाला इथे रूम भेटली तर तुम्हाला मी उद्या सकाळी भक्तनिवास दिवसा कसा दिसतो ते नक्की दाखवील. पहा भक्तनिवासचा रिसेप्शन हॉल किती छान आहे, खूपच सुंदर आहे. आम्हाला रूम भेटलेली आहे. चला मग जाऊन पाहूया आम्हाला कोणती रूम भेटली ती. तर इथून रूमची एंट्री आहे. तर आता पुढे पाहूया आपण आम्हाला कशी रूम भेटली ती. आम्ही प्रवास करून खूप थकलेलो आहोत, त्यामुळे आता आम्ही डायरेक्ट जाऊन झोपणार आहोत आणि सकाळी भेटू आपण. त्यामुळे आज आम्ही आरामच करणार आहोत आणि सकाळी गणपती बाप्पाच्या दर्शनाला लवकरच निघणार आहोत. मस्त रूम आहे, 2 मिरर आहेत, म्हणजे तिकडं पण मेकअप करू शकता, इकडं पण. चला मग आता आम्ही आराम करतो. आता आपण सकाळीच भेटूया. गणपती बाप्पाचे दर्शन करायला लवकर उठायचे. चला मग गुड नाईट. पाहत राहा, मग भेटूया उद्या सकाळी. नमस्कार मंडळी, मी सुवर्णा जले. तर आपलं स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. आजचा दिवस आपल्या सगळ्यांना आनंदाचा, हर्षाचा आणि उत्साहाचा जावं हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर आज आम्ही आलेलो आहोत गणपतीपुलेला, म्हणजे रात्रीच आलेलो आहोत. तर रात्री आम्ही आलेलो आहोत ते आपण पाहिलेलंच असेल. तर आता आम्ही चालले आहोत गणपती बाप्पाच्या दर्शनाला. तर चला मग निघूया. अहो येतात इतक्यात गाडी घेऊन. तर चला मग निघूया. हाय, चला आता निघायचं ना. थंडी वाजते. थंडी. नीटला दरवाजा. चला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. इकडनं एंट्री आहे मंदिराकडे जायला. तर चला मग पाहूया आपण मंदिराचा परिसर कसा आहे तो. आम्ही खूप वेळेला आलो आहोत गणपतीपुलेला बाप्पाच्या दर्शनाला. तर चला मग पाहूया. इकडनं एंट्री तिकीट घ्यावं लागतं पुढे मंदिरात जाण्यासाठी. पुढे थोड्याच अंतरावर मंदिर आहे. आम्ही गणपतीपुलेला खूप वेळेला आलेलो आहोत, पण तेव्हा मुलं छोटी होती. आता मुलं मोठी झाल्यात, तर आता मुलांच्या पण लक्षात राहील गणपतीपुले. हा पहा मंदिराचा गेट दिसू लागला. बाप्पाच्या दर्शनाची ओढ घेऊन आम्ही चाललो आहोत बाप्पाच्या दर्शनाला. आता आम्ही गाडी पार्किंग लावून चाललो दर्शनाला गणपती बाप्पाच्या. हां मग आमची 4थी वेळ आता गणपतीपुलेला येण्याची. सकाळची वेळ होती, खूपच मस्त वातावरण होतं. थंडी वाजते, थंडी वाजते. माझा पाय पण दुखला. मला सँडल नाही भेटली ग, माझी वर होती. तर मी शूज घातलं तर शूज दुखतंय पायाला. काय थंडी तर एवढी वाजते ना, मी कुर्त्यावरतीच घ्या घातलं असं वाटतं.
थंडी वाजते. इथे चप्पल काढायची मम्मा. हो इथे सगळ्यांनी चप्पली काढले. मी काय बोलू पप्पाही दर्शन घेतलं सर. चला मंदिरात फोटो अलाउड नाही बहुतेक, तर आता आपण मंदिरातून दर्शन झाल्यावर भेटूया. गणपती बाप्पा. मस्त दर्शन झालं ना स्वरूपा. मस्त दर्शन झाला. मनाला खूप बरं वाटलं. दर्शन घेऊन बाप्पाचं समाधान वाटलं. एवढे दिवस फिरतोय आम्ही आणि गणपतीपुलेला आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन खूपच बरं वाटलं. तर चला आता पाहूया आमची पुढची जर्नी कशी होते ती. तर इथे आता आम्ही थोडीफार फोटोग्राफी करणार आहोत आणि नंतर निघणार आहोत. इथं मस्त येतंय. इकडं बोल स्वरूपा, इथं माझा फोटो काढ ना. काढता व थांबा. उभा घे नाही. स्वरूपा इकडे आहे ना. इकडं ब्लर येतात. बघ पकड.
मस्त फोटोग्राफी केली. आता आम्ही निघालो आहोत आता प्राचीन कोकण पाहायला. त्याआधी आम्ही गणपतीपुलेच्या बीचवर जाणार आहोत, थोडीफार फोटोग्राफी करणार आहोत, मग आम्ही निघणार आहोत प्राचीन कोकण पाहायला. आता आम्ही चाललो घरी. पाहतो आम्ही सिग्नलवरून यांचा व्हिडिओ घेता दमवले मला. काय बोलूया ना आता. मस्त ना. मस्त रे. काय माहित. भक्त निवास आहे. काय भक्त निवास इकडून बघ. भक्त निवास खालून घेतला. हा रे. मग आपण थांबल्यात तो. हा होय का. कसला मोठा आहे. पण इथं कसं लावली बघतो. मॉडेल आहे. याचं आहे. मंदिराचं आहे. हे माग असं आहे इथं. जायचं का बघायला माग. भक्त निवासच्या माग इथं अशी सिडे आहे. चांगला दिसत. हा चला चला चला. आम्ही इथून घरी न्यायला बाप्पाचा प्रसाद लाडू घेतले. खूप मस्त लाडू असतात बाप्पाचे. आता आम्ही गणपतीपुलेच्या बीचवर चाललो आहोत फोटोग्राफी करायला आणि बीच कसा आहे तो पाहायला. तसे आम्ही बराच वेळ बीचवर गेलेलो आहोत, पाहिलेला आहे बीच, पण आता किती बदल झालेले आहेत ते पाहू चला. आम्ही आलो आता गणपतीपुलेचं समुद्र पाहायला. थोडीफार आता इथे पण आम्ही फोटोग्राफी करणार आहोत. सर्विस करतात म्हणजे फोटोग्राफी. मस्त बीच आहे आणि पाणी पण निघतं. किती तुम्हाला दाखवते थांबा. हे पहा किती नितळ पाणी आहे. ओंकारची फोटोग्राफी चालू झालेली आहे. आमचा बेस्ट फोटोग्राफर आम्हाला खूप मदत करतो व्हिडिओ काढायला. तर मम्मी तर बीचवरती फोटो काढते, तर तुम्ही पाहू शकता, तर बघू शकता. तुमची मर्जी बघा बघा, तर नका बघू. धन्यवाद. मम्मी
आता गाईज तुम्ही पाहू शकता मम्मी तिथं फोटो काढायला गेले. ओ माय गॉड, ओ माय गॉड. आणि तर तुम्ही पाहू शकता मम्मी ते फोटो काढत आहे. दादा ते काय आहे तिथं, ते बघ तिथे आहे. इथे आहे बघ. आम्हाला काहीतरी मस्त बीच आहे ना, पाणी पण एकदम नितळ आहे, मस्त एकदम भारी फोटो पण आहे. चला निघूया. चला, यांची फोटोग्राफी चालू झाली. यांची फोटोग्राफी काही संपत नाही. आमची फोटोग्राफी झालेली आहे आणि मस्त थंडी वाजत आहे. खूपच सुंदर सकाळ आहे. पहा, गणपतीपुलेच्या सकाळचा आनंद घेत आम्ही निघालेलो आहोत. पहा, या गाई पण किती निवांत आराम करत आहेत त्या. मस्त थंड वातावरण आहे आणि अशाच वातावरणाचा आनंद घेत आम्ही निघालो. चालत चालत रमत गमत सगळीकडं बघत फोटोग्राफी करत आम्ही निघालेलो आहोत. चला आता आम्ही निघलेलो आहोत. मम्मी चालले. मम्मी ये, चल पटकन. ते गेलं पुढं. निघूया. आला फोटो, एक फोटो का नारळाची झाडा पाहिजे. फोटो झाला आता. चला. पुढे डोकाच फिरवतं मम्मी माझा कधी पण. काय व्हिडिओत काय आलो, काय बघितलं दाखवलं नको. हा ना, मस्त. आता कुठं प्राचीन कोकण बघायचं मग काय माहिती पप्पा आता कुठे नेतात. नाश्ता करायला जायचंय. चालेल, बघू. चल ठेव. चला आता जाऊ आपण रूमवर, नाही तर मग प्राचीन कोकण. हा चल मग. दादा रूम आहे नाही, आहे रूम घेतलेले 203. 203. जितेंद्र दले. चला आता आम्ही चेकआउट करणार आहोत पहिले. आता तुमच्याकडे येईन का? मी नाही गेला, तुम्ही घेतला तुमच्याकडून. कुठला फ्लोर? सेकंड. पहिला. ग्राउंड आहे ना. सेकंड. वॉशरूमला जायचं. या पप्पा. चल पप्पा, हे करतात सगळं. चावी तुझ्याकडे आहे ना? चल. सेकंडच. सेकंडच. हे चल ओंकार पटकन. नाही, उशीर होईल जायला. पटकन निघूया, तेवढं बघता येईल आपल्याला सगळं. आमची रूम फर्स्ट फ्लोअरला आहे, आम्ही सेकंड फ्लोअरला आलो. तर आता आम्ही परत चालत खाली.
चला सगळं घेऊया, आटपूया, निघूया. आम्ही आता जाणार आहोत प्राचीन कोकण पाहायला, पण ती व्हिडिओ मी दुसऱ्या ब्लॉगमध्ये टाकणार आहे. आता आम्ही रूम चेकआउट करतोय. आता आम्ही रूम चेकआउट केलेली, आम्ही निघतो आहोत. आम्ही आता रूम चेकआउट केलेली आहे. अहो, चेकआउटची प्रोसिजर पूर्ण करतात तोपर्यंत आपण भक्तनिवास पाहू. चला, हा आहे भक्तनिवास. तर इकडनं भक्तनिवासची एंट्री आहे. हे मी तुम्हाला रात्री सांगितलेलंच आहे. मी आपल्याला रात्री बोललेली की तुम्हाला दिवसा भक्तनिवास कसा दिसतो ते दाखवील म्हणून. तर इकडनं गाडीची एंट्री आहे आणि हा मस्त सर्कल केलेला आहे मध्ये. आणि ही भक्तनिवासची एक्झिट आहे. इथून गाडी बाहेर पडते. थोड्याच वेळात आहो येतील, तोपर्यंत मी गणपतीपुळेतील सकाळचा आनंद घेत आहे. सकाळी लवकर गेलो म्हणून गणपती बाप्पाचे दर्शन पण पटकन झाले. पहा तर भक्तनिवासमध्ये सकाळ कशी वाटते ते. सकाळच नाही तर रात्री पण भक्तनिवासमध्ये आम्ही बसलेलो. खूपच छान वाटत होतं. मस्त वारा सुटते, थंडीचे दिवस आहेत त्यामुळं खूपच मस्त वाटतं भक्तनिवासमध्ये. आता आम्ही जाणार आहोत प्राचीन कोकण पाहायला. मी आपल्याला सांगलेलंच आहे प्राचीन कोकणची व्हिडिओ मी वेगळी बनवणार आहे. आणि आता आम्ही घरी जाऊ तेव्हाच मी आउट्रो करील, तर मग पाहत राहा. आता आम्ही इथे थोडी फोटोग्राफी करणार आहोत आणि निघणार आहोत. चलो. अरे यो का जाऊन ही प्राचीन कोकणची एंट्री आहे आणि ही एक्झिट आहे. मस्त होता. मी प्राचीन कोकण पाहून आलेली आहे. ती व्हिडिओ आता तुम्ही दुसऱ्याच ब्लॉगमध्ये पहा. मस्त होता प्राचीन कोकण. फारच छान वाटलं पाहायला. खरोखर आपली संस्कृती आपल्याला पाहता आली आम्हाला. हो, लय भारी. मस्त प्राचीन कोकण. खरोखर बघा तुम्ही मस्त नंतर व्लॉगमध्ये. हां, जा. एवढा तास जातं, सगळं ऐकायला लागतं कंपल्सरी. हां, दमलो मी. तर आम्ही गणपतीपुळेला गणपती बाप्पाचे दर्शन करून निघालेलो आहोत. तर आता आम्ही पुढे जाणार आहोत आरेवारेला आणि तिकडनं घरी जाणार आहोत. गणपतीपुळेमध्ये आम्ही प्राचीन कोकण पण पाहिला. तर प्राचीन कोकणात प्राचीन संस्कृती दाखवलेली आहे. खूपच मस्त आहे प्राचीन कोकण पाहण्यासारखं. पण ती व्हिडिओ मी वेगळी बनवलेली आहे, कारण ती व्हिडिओ खूपच मोठी होत होती म्हणून तिचा व्लॉग मी वेगळा केलेला आहे. तो तुम्ही आता पुढच्याच व्लॉगमध्ये पहा. आणि आता आम्ही निघालो आरेवारेला. तर मध्ये हा मस्त स्पॉट आम्हाला भेटलेला आहे. तर आम्ही थोडं थांबलेलो फोटोग्राफी करायला. मग आपण निघूया आरेवारेला. मस्त वाटलं. मस्त पिकनिक झाली आमची. तर पुढे व्हिडिओ पाहत राहा तुम्ही.
गाईच हा आरेवारेतला मधला स्पॉट आहे. याच्या एका साईडला आरे आणि एका साईडला वारे आहे. पण आता आम्ही घरी जायचं ठरवलेलं आहे कारण मुलं खूप कंटाळलेली आहेत. तर आता आम्ही डायरेक्ट घरी जायला निघणार आहोत. आता घरी गेल्यावरच मी आउट्रो करील, तर मग पाहत राहा. मग आम्ही गोव्यात मस्त एन्जॉय केला. खूप मजा आली ना स्वरूपा? आता काय नाही बोलायचे. आधी बोलत होती कारण ती आता प्रवास करून थकले, तिला झोप आले. तर जा झोपायलाच जा तू. हां तर ती गेली झोपायला. आता मीच आउट्रो करते. तर आम्हाला गोव्यात मस्त मज्जा आली. आम्ही खूप एन्जॉय केले गोव्यात. आणि तिकडनं आम्ही निघालो गणपतीपुलेला. तर बाप्पाचे दर्शन घेऊन आम्हाला खूप समाधान वाटले. आपण पाहिलेलेच आहे. आणि नंतर आम्ही आरेवाऱ्याला जाणार होतो, पण ही आली नौटंकी. तर आम्ही आरेवाऱ्याला जाणार होतो. तर ही स्वरूपा कंटाळली, तिला झोप येत होती, तिची झोप पूर्ण नव्हती झाली. त्यामुळे आम्ही डायरेक्ट घरीच आलो. आणि आता आम्ही थकलोत, आता आम्ही झोपतोय कारण प्रवास करून खूप थकल्यासारखं झालं आहे. तर आता आपण पुढच्याच ब्लॉगमध्ये भेटू. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असं तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तरच तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. बाय गाईज, बाय. तर भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. तर माझी पुढची व्हिडिओ येणार आहे प्राचीन कोकणची. तर आपण पुढच्या व्लॉगमध्ये पाहूच आपण प्राचीन कोकण कसा येतो. तर चला मग, बाय बाय, गुड नाईट. चला आम्हाला झोप आले. चला चला झोपाला. चला बाय. आधी येत नव्हती ना, आता बघ. बाय बाय. चला तर भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय, सी यू अगेन, गुड नाईट.